रात्रीच्या त्या शांततेत तुम्ही कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का, की मी माझं आयुष्य खरंच योग्य दिशेने जगतोय का? असा प्रश्न जो कधीकधी आपल्याला झोपूच देत नाही. आपण सतत धावत असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत. पण नेमकं कुठल्या दिशेने आणि कशासाठी हेच कळत नाही. आज आयुष्य एक शर्यत बनलं आहे. अशी शर्यत ज्यात जिंकणाऱ्यालाही समाधान मिळत नाही. दररोज अलार्मच्या आवाजाने दिवस सुरू होतो आणि थकव्याच्या शांततेत रात्री संपतो. आपण सतत असं वाटत राहतं की फक्त थोडं अजून मिळालं तर, थोडा अधिक आराम, थोडे अधिक पैसे, थोडी अधिक खुशी. पण हे थोडं अजून कधीच संपत नाही. तुम्ही कधी एखाद्या जपानी वृद्धाला पाहिला आहे का, जो शांत असतो, स्थिर असतो, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. जणू तो प्रत्येक क्षण पूर्णपणे जगत असतो. ना कुठली घाई, ना कुठली तक्रार. जसं त्याला माहीत आहे तो कोण आहे आणि त्याला कुठे जायचं आहे. अशाच लोकांमधून जन्माला आली जपानी जीवनशैलीची ती कला, जिला जग डिसिप्लिन म्हणतं, पण जपानी लोक तिला जीवनाचं सौंदर्य मानतात. या पुस्तकात आपण एकामागोमाग एक अशा 8 जपानी तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा परिणाम केवळ तुमच्या दैनंदिन दिनक्रमावरच नाही, तर तुमच्या विचारांवर, तुमच्या आत्म्यावर आणि तुमच्या नातेसंबंधांवरही खोलवर होईल. कल्पना करा, जर तुम्हाला रोज सकाळी उठण्यासाठी एक ठोस कारण मिळालं, असा एखादा उद्देश ज्याचा विचार करताच तुमच्यातून ऊर्जा उसळून बाहेर येईल. किंवा एखादी अडचण आली आणि तुम्ही चिडण्याऐवजी हसत हसत तिचा सामना केला. किंवा काहीतरी नवीन शिकताना अहंकार बाजूला ठेवून लहान मुलासारखं ते ज्ञान स्वीकारलं, तर आयुष्य नक्कीच थोडं सोपं वाटेल. पण हा मार्ग सोपा नाही. या वाटेवर तुम्हाला स्वतःशीच टक्कर द्यावी लागेल, तुमच्या सवयींशी, आळशाशी आणि नकारात्मक विचारांशी. कधीकधी आरामाशी तडजोड करावी लागेल, तर कधी स्वतःलाच ठामपणे सांगावं लागेल, बस, आता पुरे, आता मला बदलायचं आहे. कारण जो माणूस आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने मुक्त असतो. जपानी लोकांनी हे रहस्य शेकडो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. त्यांना माहीत होतं की बाह्य यशापेक्षा आतली स्थिरता अधिक महत्त्वाची असते. इकिगाय असो किंवा कायझन, प्रत्येक तत्व ही फक्त सवय नसून एक जीवन दर्शन आहे. ही तत्त्व आपल्याला शिकवतात की छोट्या छोट्या बदलांमधून मोठं यश कसं मिळवायचं आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणात खोल अर्थ कसा शोधायचा. या कथेची सुरुवात होते एका सामान्य माणसाच्या शोधापासून, जो आपल्या दिवसांचा अर्थ, आपल्या अपयशांचं कारण आणि आपल्या थकव्याची मुळं शोधतो. हळूहळू तो एका नव्या मार्गावर चालायला लागतो. असा मार्ग जो कदाचित कठीण आहे, पण आत्म्याला शांतता देणारा आहे. हा मार्ग तुम्हाला फक्त चांगला बनवत नाही, तर खरा बनवतो. त्यामुळे जर तुम्हीही स्वतःला भेटायला तयार असाल आणि प्रत्येक दिवस फक्त जगायचा नाही, तर अनुभवायचा असेल, तर या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. चला, पहिलं पाऊल टाकूया इकिगायकडे. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की इकिगाय ही एकदाच मिळणारी गोष्ट नाही. तो एक प्रवास आहे, एक असा मार्ग जो प्रत्येकाने स्वतः शोधायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालायला सुरुवात करता, तेव्हा जगातल्या सगळ्या अडचणी लहान वाटू लागतात. तुमचं काम तुमची पूजा बनतं, तुमचं आयुष्य एक अर्थ घेऊ लागतं. आणि मग तुम्हीही त्या 90 वर्षांच्या वृद्धासारखे हसू शकता, न थकता, न तक्रार करता. कारण तुम्हाला ठामपणे माहीत असतं की मी का जगतोय. जर आज तुम्ही स्वतःपासून दूर गेले असाल, जर तुमच्या सकाळी निरर्थक वाटत असतील आणि दिवस ओझ्यासारखे वाटू लागले असतील, तर थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा, माझा इकिगाय काय आहे? सुरुवातीला उत्तर मिळणार नाही, पण हा प्रश्न दररोज स्वतःला विचारा. मग पहा, कसं आयुष्यच हळूहळू उत्तर बनून तुमच्यासमोर उभं राहतं. इकिगाई तुमच्या कथेचा एक नवा अध्याय लिहितो, असा अध्याय जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता, पूर्ण शुद्धीत, पूर्ण मनाने आणि पूर्ण आयुष्याशी जोडलेले. नियम दुसरा, शोशिन माइंडसेट. एकदा एक तरुण मुलगा एका महान बौद्ध गुरूकडे गेला. त्याच्याकडे पदव्या होत्या, पुस्तकांचं ज्ञान होतं आणि जगातल्या मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं मला माहीत आहेत, असा त्याचा दावा होता. तो गुरूंना म्हणाला, मला सगळं माहीत आहे, पण तरीही आतून एक पोकळी वाटते, न शांतता आहे, न स्थैर्य. गुरु हसले आणि म्हणाले, चहा प्या. त्यांनी चहाचा कप भरला, पण तरीही चहा ओततच राहिले. चहा ओसंडून वाहू लागला. तेव्हा तो मुलगा म्हणाला, कप भरलाय. गुरु शांतपणे म्हणाले, जसा हा कप भरलेला आहे, तसाच तुझं मनही आधीच भरलेलं आहे. जोपर्यंत तू रिकामा होत नाहीस, तोपर्यंत नवीन काही शिकू शकत नाहीस.
हाच आहे शोषीन, असा दृष्टिकोन जो शिकवतो की तुम्ही कितीही पुढे गेले असाल, शिकण्यासाठी नेहमी नवशिक्यासारखे खुले राहा. आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती सर्वत्र आहे. पुस्तकं, व्हिडिओ, पॉडकास्ट्स, प्रत्येकजण एक्सपर्ट असल्यासारखा बोलतो, पण तरीही आतून आपण रिकामे आहोत. का? कारण आपण शिकण्यासाठी स्वतःला बंद केलं आहे. मला सगळं माहीत आहे हीच भावना वाढीला अडथळा आणते. शोषीन आपल्याला त्या मानसिक अवस्थेत परत नेतो जिथे आपण लहान होतो. तेव्हा प्रत्येक गोष्ट नवीन वाटायची, प्रत्येक प्रश्न खरा असायचा आणि प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असायची. तेव्हा अहंकार नव्हता, तुलना नव्हती, फक्त जिज्ञासा होती, आश्चर्य होतं. आपण मोठे झालो, पण ते आश्चर्य कुठेतरी हरवून तर गेलं नाही ना? प्रत्येक वेळी जेव्हा आपण म्हणतो मला माहीत आहे, तेव्हा आपण एक दरवाजा बंद करतो. आणि जेव्हा म्हणतो मला माहीत नाही पण मला जाणून घ्यायचं आहे, तेव्हाच खरा दरवाजा उघडतो. शोषीन शिकवतो की शिक्षण फक्त पुस्तकांतूनच होत नाही, तर माणसांकडून, अनुभवांतून आणि आपल्या चुकांमधूनही होतं. कधीकधी एखादं लहान मूल सुद्धा आयुष्याचा मोठा धडा देऊ शकतं, पण त्यासाठी तुमचं मन रिकामं असायला हवं. गर्व, पूर्वग्रह आणि जुनं ज्ञान बाजूला ठेवावं लागतं. कल्पना करा जर तुम्ही प्रत्येक भेट, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक काम नव्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आयुष्य किती ताजतवालं वाटेल. दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल, प्रत्येक चूक एक संधी बनेल आणि अगदी लहानसं कामही अर्थपूर्ण वाटेल. शोषीन म्हणजे स्वतःकडे नवशिक्यासारखं पाहिलं, तुम्ही कितीही अनुभवी असलात तरी. हा दृष्टिकोन तुम्हाला कडक नाही तर लवचिक बनवतो. तो अहंकाराची भिंत तोडतो आणि तुमच्यातील खरा विद्यार्थी जागा करतो. जेव्हा एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा स्वतःला विचारा, मी हे शिकायला तयार आहे की फक्त मला येतं हे दाखवायचं आहे? हाच फरक असतो बंद मनोवृत्ती आणि शोषीन माइंडसेटमध्ये. आणि जेव्हा तुम्ही शोषीन स्वीकारता तेव्हा तुम्ही फक्त वर्गातले विद्यार्थी राहत नाही, तर आयुष्याचे विद्यार्थी बनता. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवू लागतो. या माइंडसेटमुळे तुम्ही फक्त यशस्वीच होत नाही, तर नम्र, जमिनीशी जोडलेले आणि स्थिरही बनता. कारण खरी शहाणपण तीच असते जेव्हा सर्व काही माहीत असूनही तुम्ही म्हणता मला अजून शिकायचं आहे. शोषीन हीच ती जादू आहे जी एका सामान्य माणसाला हळूहळू, शांतपणे आणि कायमस्वरूपी असामान्य बनवते. तर मग तुम्ही तयार आहात का पुन्हा एकदा नवशिक्या बनायला, तुमचं मन रिकामं करायला, जेणेकरून आयुष्य त्यात काहीतरी नवीन होऊ शकेल? जर हो, तर चला पुन्हा सुरुवात करूया. नियम 3, कायझेन, कृती. एक थंड सकाळ होती. जपानमधील एका कारखान्यात काम करणारा एक मजूर दररोज तेच काम करीत असे. तोच नट, तोच बोल्ट, मशीनच्या त्याच भागात घट्ट बसवणे. महिन्यांपासून तोच पुनरावृत्तीचा क्रम. न उत्साह, न बढती, न बदल. तरीसुद्धा तो दररोज काहीतरी थोडं अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करीत असे. कधी स्क्रूड्रायव्हर थोड्या योग्य कोनात धरायचा, कधी गती थोडी वाढवायचा, कधी वेस्ट कमी करायचा. एके दिवशी त्याच्या सुपरवायझरने विचारलं, तू तेच काम रोज इतक्या पॅशनने कसं करतोस? तो हसून म्हणाला, कारण मला माहीत आहे की मी दररोज थोडा तरी चांगला होऊ शकतो. हाच आहे कायझेन, एक जपानी तत्वज्ञान जे शिकवतं की मोठ्या बदलांची सुरुवात नेहमी छोट्या पावलांनी होते. आपण माणसं नेहमी झटपट निकाल हवा असतो. आपल्याला वाटतं की एका दिवसात आयुष्य बदलेल. एकदा जिमला गेलो की सिक्स पॅक तयार होतील. एकदा व्यवसाय सुरू केला की आपण कोट्यावधी होऊ. पण असं होत नाही आणि जेव्हा लगेच काही मिळत नाही तेव्हा आपण हार मानतो. कायझेन शिकवतं की खरी रूपांतरण प्रक्रिया हळूहळू होते, दररोज थोडी थोडी. विचार करा जर तुम्ही रोज फक्त 1% जरी सुधारणा केली तरी एका वर्षात तुम्ही तब्बल 37% चांगले बनू शकता. ही सुधारणा इतकी लहान असते की सुरुवातीला कोणालाही ती जाणवतही नाही, पण हीच सातत्य तुम्हाला सामान्य माणसापासून असामान्य बनवते. कायझेन फक्त उत्पादकतेचा उपाय नाही, तो एक जीवनदृष्टी आहे. तो सांगतो, परफेक्शनचा हट्ट धरू नका, सुधारणा शोधा. जेव्हा तुम्ही कायझेन स्वीकारता तेव्हा तुम्ही कारणं देणं बंद करता. उद्या सुरू करेन याऐवजी आज थोडं तरी करतो असं म्हणू लागता. तुम्ही लेखक असाल, विद्यार्थी असाल, उद्योजक असाल किंवा गृहिणी. दररोज छोटे छोटे पावलं उचलली तर भीती कमी वाटते, ताण कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दलचा आदर वाढतो. कारण तुम्हाला माहीत असतं की निकाल आला नाही तरी तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्ही वाढत आहात. पण कायझेन म्हणजे फक्त सातत्य नाही, त्यात सजगतेचाही समावेश आहे. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी काय थोडं अधिक चांगलं करू शकतो? आणि त्या प्रश्नाचं उत्तर कृतीतून द्या. 5 मिनिटांचा व्यायाम असो, एक पान वाचन असो, एक ग्लास जास्त पाणी पिणं असो, काहीही असू शकतं. हे छोटे छोटे पाऊल एक दिवस मोठी झेप घेतात. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे
कायझन आयुष्याच्या प्रत्येक भागात लागू होतो. तुमच्या सवयींमध्ये, नात्यांमध्ये, विचारांमध्ये. जेव्हा तुम्ही रोज थोडे चांगले श्रोते होता, थोडे कमी प्रतिक्रियात्मक होता, थोडे अधिक कृतज्ञ होता, तेव्हा तुमचं जगही हळूहळू बदलू लागतं. मोठे विजय एका दिवसात मिळत नाहीत. ते दररोजच्या छोट्या पराभव आणि प्रयत्नांमधून घडतात. आणि हो, कायझनमध्ये कोणतंही अंतिम ध्येय नसतं. तुम्ही कधीच पूर्णपणे परफेक्ट होत नाही, आणि हीच त्याची खरी सुंदरता आहे. तुम्ही कायम विद्यार्थी राहता, सतत विकसित होत राहता. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही काहीतरी नवीन सुरू कराल आणि भीती वाटेल किंवा वारंवार अपयश येईल, तेव्हा लक्षात ठेवा, आज सगळं बदलण्याची गरज नाही, फक्त आज थोडं बदलण्याची हिंमत हवी. दररोज एक छोटं पाऊल, हेच कायझनचं जादू आहे, जे शांतपणे, मजबूतपणे आणि कायमस्वरूपी तुमचं आयुष्य बदलून टाकतं. नियम 4, गानबारू, प्रयत्न. जपानमधील एका छोट्या शहरात दरवर्षी एक मॅरेथॉन होते. त्या शर्यतीत सगळ्यांचं लक्ष एका व्यक्तीकडे असतं. एक वृद्ध महिला, वय 80च्या पुढचं. चाल संथ असते, श्वास भारी असतो, शरीर थरफरत असतं, पण ती कधीही हार मानत नाही. पाऊस असो, ऊन असो किंवा जोरदार वारा, ती येते, धावते, पडते आणि पुन्हा उठते. लोक विचारतात, इतक्या वयात का? ती हसून एकच शब्द म्हणते, गानबारू. हा शब्द थेट भाषांतरात मांडता येत नाही, कारण त्याचा अर्थ फक्त प्रयत्न एवढाच नाही. त्याचा अर्थ आहे पूर्ण ताकद लावून, आत्मा थकेपर्यंत प्रयत्न करत राहणे आणि तरीही हार न मानणे. आजच्या जगात सगळं काही झटपट हवं असतं. झटपट यश, झटपट पैसा, झटपट प्रसिद्धी. पण अर्थपूर्ण गोष्टी कधीच झटपट मिळत नाहीत. नाती असोत, करिअर असो, स्वप्न असोत किंवा ओळख, सगळ्याला प्रयत्न लागतात. बहुतेक लोक मध्येच थकतात, हार मानतात. गानबारू आपल्याला शिकवतं की खरी जिंकणं तिथेच असतं, जिथे आपण हारल्यानंतरही प्रयत्न करतो, जिथे आपण थकून थांबत नाही, थोडा वेळ बसतो आणि पुन्हा उठून पुढे चालतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं तुटत चालल्यासारखं वाटतं. आत्मविश्वास, प्रेरणा, स्वप्न. त्या क्षणी 2च मार्ग असतात, हार मानणं किंवा गानबारू स्वीकारणं. गानबारू म्हणजे मी करू शकतो. जरी कठीण असलं, जरी संथ असलं, तरी मी थांबणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात मन, शरीर आणि आत्मा एकवटता, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमचं सातत्यच तुमची ओळख बनतं. लोक निकालांना नाही, तर तुमच्या प्रवासाला सलाम करतात. गानबारू म्हणजे शर्यत जिंकणं नाही, स्वतःला सिद्ध करणं आहे. आपल्या भीतींवर, शंकांवर आणि मर्यादांवर विजय मिळवणं. आणि हो, प्रत्येक प्रयत्नात विजय मिळेलच असं नाही. कधीकधी हरावं लागतं. पण त्या पराभवातून जे मिळतं ते असतं चारित्र्य, शिस्त आणि अशी ताकद जी कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. गानबारूमध्ये हारायची भीती नसते, थांबायची भीती असते. तिथे तुलना नसते, तिथे बांधिलकी असते. जेव्हा हार मानावीशी वाटेल, तेव्हा स्वतःला सांगा, फक्त एकदा अजून प्रयत्न कर. कदाचित तोच प्रयत्न तुमचं नशीब बदलून टाकेल. नियम 5, गामन, सहनशीलता. ती रात्र प्रचंड थंड होती. चारही बाजूंनी बर्फाचं आवरण पसरलेलं होतं. जपानमधील एका मंदिरात लाकडी जमिनीवर एक तरुण ध्यानात बसला होता. त्याचे हात थरफरत होते, ओठ निळे पडले होते, श्वास जड झाला होता. तरीही त्याचे डोळे बंद होते. तो हलला नाही, तक्रार केली नाही, कारण त्याला गामन शिकवलं गेले होते. गामन हे जपानी तत्वज्ञान शिकवतं की वेदना सन्मानाने कशा सहन करायच्या. न रडणं, ना तक्रार, न जगाला दाखवणं की आपण दुःखात आहोत. शांतपणे सहन करत आतून मजबूत होत जाणे. आज आपण अशा काळात जगतोय जिथे प्रत्येक वेदना व्यक्त करणं फॅशन बनलं आहे. थोडासा ताण आला की सोशल मीडियावर टाकतो, कुणी काही बोललं की सगळ्या जगाला सांगतो. आपण विसरलो आहोत की कधीकधी खरी ताकद शांततेत असते. गामन शिकवतं की प्रत्येक वेदनेचं उत्तर ओरडणं नसतं. कधीकधी खरी शौर्य म्हणजे वेदना अनुभवणं, समजून घेणं आणि तरीही हसत राहणं. ही कमजोरी नाही, ही ती अंतर्गत शक्ती आहे जी बाहेरून तुटलेले दिसत असतानाही आपल्याला आतून उभं ठेवते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं गमावल्यासारखं वाटतं. जवळची व्यक्ती दूर जाते, स्वप्न तुटतात, एकटेपणा येतो. अशा वेळी गामन तुमची ढाल बनतो. तो शिकवतो, आपल्या अश्रूंना कमजोरी समजू नका, पण त्यांना जगासमोर शस्त्रही बनवू नका. वेदना गिळून टाका, त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवा. गामन म्हणजे कधीच थकत नाही किंवा दुःखी होत नाही असं नाही, तर हे जाणणं की हा काळही निघून जाईल. या वेदनेतही काहीतरी अर्थ दडलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही ही मानसिकता जगायला लागता, तेव्हा कोणताही वादळ असो, तुम्ही ठाम उभे राहू शकता. बाहेरून शांत, आतून ज्वालामय. हेच गामन आहे. तुम्ही रडू शकता, एकटे पडू शकता, कधीकधी धैर्यही हरवू शकता, पण पुढच्याच क्षणी पुन्हा उभे राहू शकता.
जेव्हा तुम्ही गामन स्वीकारता तेव्हा जगातली कोणतीही ताकद तुम्हाला वाकवू शकत नाही, कारण तेव्हा तुम्ही फक्त परिस्थितींशीच नाही तर तुमच्या आतल्या वेदनांशीही लढायला शिकलेले असता. गामन तुमचं व्यक्तिमत्व दगडासारखं मजबूत बनवतं. तुमचं हृदय कोमल राहतं, पण आत्मा पोलादासारखी कठोर बनते. म्हणून पुढच्या वेळी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणेल जिथे सगळं तुटतंय असं वाटेल, तेव्हा स्वतःला एकच वाक्य सांगा, हेही मी सहन करीन. मी हार मानणार नाही. मी गामन आहे. आणि त्या क्षणी तुम्ही स्वतःला नव्याने घडवता. नव्या ताकदीसह, नव्या सन्मानासह आणि नव्या शांततेसह. नियम 6वा, वाबी साबी, स्वीकार. एक जुना मातीचा प्याला होता. त्याचा कडा तुटलेला होता, रंग फिका झाला होता आणि त्यात एक बारीकशी भेगही होती. पाहायला तो एखाद्या भंगारासारखा वाटत होता. पण जपानमध्ये तो मोठ्या अभिमानाने शेल्फवर सजवलेला होता. कारण त्या प्याल्यात वाबी साबी होतं. वाबी साबी हे असं तत्वज्ञान आहे जे सांगतं, सौंदर्य परिपूर्णतेत नाही तर अपूर्णतेत आहे. जी गोष्ट तुटलेली आहे, जी अस्थायी आहे, जी परफेक्ट नाही, तीच खरं तर सर्वात सुंदर असते. आता विचार करा, आपण सगळे आयुष्यात परफेक्शनच्या मागे धावतो. परफेक्ट शरीर, परफेक्ट करिअर, परफेक्ट नातं. आणि जरा काही बिघडलं तर आपण कोसळतो. आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण वाबीसाबी सांगतं, नाही, हीच तर सुरुवात आहे. आयुष्य एखाद्या शोरूमसारखं नाही, जिथे सगळं चमचमतं आणि निर्दोष असतं. आयुष्य म्हणजे एक जुनी खोली, थोडी धूळ, उखडलेले रंग, पण त्याच्यातच लपलेलं असतं खरं जादू. वाबीसाबी आपल्याला शिकवतं की प्रत्येक गोष्टीतील अपूर्णता स्वीकारणं म्हणजेच खरी शांती. प्रत्येक भेग ही एक कथा असते. प्रत्येक डाग हा एक अनुभव असतो. आता स्वतःकडे पहा. तुमचा भूतकाळ कदाचित परफेक्ट नव्हता. काही नाती तुटली असतील, काही निर्णय चुकले असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील. पण त्या चुकांनी तुम्हाला काहीच शिकवलं नाही का? त्या वेदनांनी तुम्हाला अधिक मजबूत केलं नाही का? वाबीसाबी सांगतं, स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा. काही लपवू नका, काही घाबरू नका. जर झाड प्रत्येक सुकलेल्या पानाला लाजून लपवत असतं किंवा चंद्राने आपल्या डागांमुळे प्रकाश देणं थांबवलं असतं, तर जग किती अपूर्ण झालं असतं. वाबीसाबी आपल्याला आठवण करून देतं की आयुष्याचा खरा स्वाद तेव्हाच येतो जेव्हा आपण त्यात साखर नाही तर सत्य मिसळतो. आपल्या दोषांना दोष न मानता वैशिष्ट्य मानायला शिकतो. तुमचं तुटलेलं हृदय, वाकलेली पाठ, थकलेले हात ही कमजोरी नाही, तर आयुष्याने दिलेली पदकं आहेत. त्यात तुमचा संघर्ष दडलेला आहे. ते अश्रू दडलेले आहेत जे तुम्ही शांतपणे गिळले आहेत. जेव्हा तुम्ही वाबीसाबी स्वीकारता तेव्हा तुम्ही इतरांमधली अपूर्णताही स्वीकारायला शिकता. तेव्हा प्रेम मागणी करत नाही तर समजूत बनतं. नाती तुलना करत नाहीत तर जोड निर्माण करतात. आणि हीच स्वीकाराची भावना तुमच्यात अशी शांती आणते जी कोणत्याही थेरपीत, मोटिवेशनल कोटमध्ये किंवा महागड्या सुट्टीत मिळत नाही. ती शांती तेव्हा येते जेव्हा तुम्ही आरशात पाहून स्वतःला म्हणू शकता, मी जसा आहे तसाच योग्य आहे आणि यातच माझा सौंदर्य आहे. वाबीसाबी ही फक्त संकल्पना नाही, ती जग पाहण्याची एक दृष्टी आहे. न्याय न करता, भीती न बाळगता, सहजतेने आणि प्रामाणिकपणे. नियम 7वा, हारा हाचीबू, सेल्फ केअर. संध्याकाळची वेळ होती. जपानच्या ओकिनावा बेटावरच्या एका छोट्या गावात लोक हळूहळू चालत होते. चेहऱ्यावर शांतता, चालण्यात स्थैर्य आणि डोळ्यात चमक होती. कोणी घाईत नव्हतं, कोणी पळत नव्हतं. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे इथले लोक 90, 100, अगदी 110 वर्षांपर्यंतही जिवंत तर नसतातच, पण सक्रिय आणि ऊर्जावानही असतात. याचं रहस्य आहे हारा हाचीबू, म्हणजे पोट फक्त 80% भरलं की जेवण थांबवणं. पूर्ण तृप्त होण्याआधी थोडं थांबणं. कारण भूक शांत करणं आणि पोट भरून खाणं याच्यामध्ये एक अतिशय बारीक रेषा असते. आणि तिथूनच आत्मसंयम सुरू होतो. विचार करा, जेव्हा आपण खातो तेव्हा खरंच भरेच्या गरजेनुसार खातो का? की सवयीने, चवीने, भावनांनी? अनेकदा आपण भुकेपोटी नाही तर कंटाळ्यामुळे, दुःखामुळे, रागामुळे खातो. मग अपराधीपणा येतो, थकवा येतो, आळस येतो आणि शरीर हळूहळू थकू लागतं. मन बोथड होतं. हारा हाचीबू आपल्याला आठवण करून देतं की सेल्फ केअर म्हणजे फक्त स्किन केअर किंवा जिम नाही. खरी काळजी म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं. किती घ्यायचं आणि कुठे थांबायचं हे जाणणं. आणि हा नियम फक्त खाण्यापुरता मर्यादित नाही. तो भावना, संभाषण, काम सगळीकडे लागू होतो. तो सांगतो, जितकं आवश्यक आहे तितकंच घ्या.
त्यापेक्षा जास्त नाही. कारण जास्त खाल्लं, जास्त बोललो, जास्त काम केलं तर आपण स्वतःलाच हरवतो. पण संतुलन ठेवलं तर थोडक्यातही खूप काही मिळतं. स्पष्टता. हारा हाचीबू शिकवतं की भूक पूर्णपणे संपवणं गरजेचं नाही, तिला थोडी अपूर्ण ठेवणं हीच खरी कला आहे. कारण थोडं रिकामेपण असलं की आत डोकावायला, विचार करायला आणि अनुभवायला जागा मिळते. हा तत्वज्ञान आपल्यासमोर प्रश्न उभा करतो, मी माझ्या गरजा ओळखतो का, की फक्त सवयींचा गुलाम आहे? जेव्हा तुम्ही हारा हाचीबू स्वीकारता तेव्हा फक्त तुमचं खाणं नाही तर तुमची विचारसरणी बदलते. तुम्ही अन्न खात नाही तर त्याचा सन्मान करता, तुम्ही स्वतःशी जोडले जाता. आणि हाच खरा सेल्फ केअर आहे, साधा, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध. नियम 8. शिनरिन योकू, निसर्गाशी पुनर्जोड. सकाळची वेळ होती. एक जपानी व्यक्ती जंगलाच्या वाटेवरून मोबाईलशिवाय कुठलाही प्लॅन न करता शांतपणे चालत होती. पावलं संथ होती, डोळे हिरवळीवर विसावले होते. पानांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची हलकी चाहूल, सगळं काही जणू त्याच्याशी बोलत होतं. तो काही विचार करत नव्हता, काही बोलत नव्हता. तो फक्त उपस्थित होता, निसर्गाशी आणि कदाचित स्वतःशीही जोडलेला. हाच आहे शिनरिन योकू, म्हणजे फॉरेस्ट बादिंग. पाण्यात नाही तर निसर्गात स्नान, स्वतःला पुन्हा रिसेट करणं. आपण बहुतेक जण आज डिस्कनेक्टेड आहोत आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला त्याची जाणीवही नाही. आपण सतत स्क्रीनमध्ये बुडालेले असतो. तंत्रज्ञानातून निसर्गाकडे. शिनरिन योकू. फोन, लॅपटॉप, टीव्ही, नोटिफिकेशन्स यांच्या दुनियेत आपण इतके गुंतून गेलो आहोत की निसर्ग आज आपल्याला एक लक्झरी वाटू लागला आहे. कधी लक्ष दिलं आहे का, जेव्हा आपण खूप त्रस्त असतो आणि अचानक मोकळ्या आकाशाखाली एखाद्या झाडाखाली बसतो तेव्हा मन थोडंसं हलकं का होतं? वाऱ्याच्या स्पर्शात एक शांतता का जाणवते? पावसाच्या थेंबात फक्त भिजणं नाही तर आत कुठेतरी स्पर्श होतो असं का वाटतं? कारण आपण निसर्गापासून वेगळे नाही, आपण त्याचाच एक भाग आहोत. आणि जेव्हा आपण त्याच्यापासून दूर जातो तेव्हा आत एक रिकामेपण निर्माण होतं. शिनरिन योकू ही त्या रिकाम्यापणाला भरून काढणारी एक प्राचीन जपानी कला आहे. ती सांगते, जंगलात एखाद्या उद्देशाने जाऊ नका, फक्त जा आणि तिथे असाच रहा. कोणतीही घाई नाही, कोणतीही डेडलाईन नाही, कोणताही निकाल नाही. प्रत्येक पान जाणवा, प्रत्येक फांदीचा आवाज ऐका, उन्हाची प्रत्येक किरण चेहऱ्यावर पडताना अनुभवा. थांबण्याची लक्झरी. आजच्या वेगवान आयुष्यात आपण सतत प्रतिक्रिया देत असतो, फोन कॉल्सना, मेसेजेसना, लोकांच्या अपेक्षांना. पण कधीकधी थांबणं गरजेचं असतं. निरीक्षण करणं, अनुभवणं, आत्मसात करणं गरजेचं असतं. शिनरिन योकू आपल्याला ही थांबण्याची लक्झरी देते. ती शिकवते की बिझी असणं आणि अलाईव्ह असणं यात फरक असतो. आठवड्यातून एकदा तरी निसर्गाशी जोडा. प्रत्येक माणसाने आठवड्यातून किमान एकदा तरी निसर्गाशी पुन्हा जोडायला हवं. एखाद्या झाडाच्या सावलीत बसणं, माती हातात घेणं, गवतावर नंगे पाय चालणं. असं केल्यावर तुमची नर्वस सिस्टीम शांत होते, हृदयाचे ठोके संतुलित होतात आणि डोक्यातील सततचा गोंगाट आपोआप थांबतो. निसर्गाकडे परत जाणं. शिनरिन योकू ही कुठली महागडी थेरपी नाही, कुठला हाय परफॉर्मन्स टेक्निक नाही. ती म्हणजे आपल्या मूळ ठिकाणी परत जाणं. ते जंगल, त्या नद्या, ती झाडं, ते मुंड आपल्याला विसरलेले नाहीयेत. आपणच त्यांच्यापासून तोंड फिरवलं आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की ते आजही तिथेच आहेत, आपल्याला पुन्हा स्वीकारायला तयार. जेव्हा कधी मन जड वाटेल, जेव्हा कधी तुम्हाला स्वतःपासून तुटल्यासारखं वाटेल, मन जड झाल्यासारखं वाटेल, श्वाससुद्धा ओझ्यासारखा वाटेल, तेव्हा एखाद्या पार्कमध्ये, जंगलामध्ये किंवा थोड्याशा हिरवळीच्या ठिकाणी जा. शब्दांची गरज नाही, शांततेची गरज आहे. विचारांची नाही तर अनुभवण्याची गरज आहे. आणि परत आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की फक्त बाहेरून नाही तर आतूनही तुम्ही हलके, शांत आणि पूर्ण वाटताय. शिनरिन योकू एक पुनर्जन्म. शिनरिन योकू हा ट्रेंड नाही, तो स्वतःकडे परत येण्याचा एक पुनर्जन्म आहे. कोणताही प्रयत्न न करता फक्त निसर्गासोबत श्वास घेत, कदाचित तिथूनच आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होतं. निष्कर्ष. कधी विचार केला आहे का, आपण आयुष्याकडून खूप काही मागतो, यश, आनंद, शांती, स्पष्टता, नाती, स्वातंत्र्य. पण हे सगळं बाहेर शोधताना आपण आतून स्वतःपासून दूर जातो. जपानी जीवनशैलीचे 8 तत्व. इकिगाय, शोशिन, कायझन, गंबारू, गामन, वाबीसाबी, हारा हाचीबू आणि शिनरिन योकू. हे कुठले फॉर्म्युले नाहीत, हे आत्म्याच्या पातळीवरचं शहाणपण आहे. ते आपल्याला शिकवतात की आयुष्य शर्यत नाही, ही एक हळू, अर्थपूर्ण यात्रा आहे, जिथे प्रत्येक पावलावर जागरूकता आहे, प्रत्येक वळणावर बहार आहे आणि प्रत्येक अडखळ्यात वाढ लपलेली आहे. प्रत्येक तत्वाचा अर्थ. इकिगायने जगण्याचं कारण दिलं, शोशिनने कायम शिक्षार्थी राहायला शिकवलं
कायझनने दररोजचा छोटा बदल मोठा परिणाम घडवतो. गंबारूने हार न मानण्याची हिंमत दिली. गामनने हसत सहन करायला शिकवलं. वाबीसाबीने अपूर्णतेतही सौंदर्य शोधायला शिकवलं. हारा हाचीबूने संयमालाच खऱ्या सेल्फ लव्हचं रूप दिलं. शिनरिन योकूने निसर्गाशी पुन्हा जोडलं. शेवटचा विचार. हे तत्त्व स्वीकारणं एका दिवसाचं काम नाही, ही आयुष्यभराची यात्रा आहे. पण अशी यात्रा जी हरवलेली शांती, हरवलेली ताकद आणि खरी आनंदाची जाणीव परत देते. प्रश्न हा नाही की हे काम करेल का. प्रश्न हा आहे, तुम्ही तयार आहात का जुने पॅटर्न्स सोडायला? कारण बदल आधी आतून होतो आणि मग संपूर्ण जग बदलतं.